बातमी पुण्यामधलीच प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगे हिचाही आरोपींमध्ये समावेश आहे। पोलीस उपनिरीक्षक बडे, कर्मचारी तायडे आणि सोनाली हिंगे अशी आरोपींची नावे आहेत। आरोपींनी प्राचार्यांना पॉक्सो अंतर्गत अटक करण्याची धमकी दिली होती। यानंतर तिघांवरही गुन्हा दाखल झालाय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली। अखेरच्या क्षणापर्यंत ताणून धरल्यानंतर बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार। दोन्ही राष्ट्रवादीसह फडणवीसांकडूनही मनधरणी। सुनेत्रा पवारांसह एकूण 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल। 7 उमेदवार मैदानात। महायुतीकडून अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे रिंगणात। भारत पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ। वडिलांचं गुलाबी जॅकेट आणि अजित पवारांसारखा चष्मा परिधान करून पार्थ संसदेत। सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या दिग्गजांची हजेरी। नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतल्या शोषित कांडा प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। धर्मांतराचं जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचं उघड। कंपनीची HR ताब्यात। कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। बंधुकराच्या नावावरील गुन्ह्यांची मालिका थांबता थांबेना। 2022 मध्ये साई संस्थांमधल्या कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप। घरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। युद्धविरामानंतर उद्यापासून इस्लामाबादेत इराण अमेरिका चर्चेची फेरी। वान्स, शहबाज शरीफ यांचा सहभाग। कायमस्वरूपी तोडगा निघणार का याकडे लक्ष। आसामच्या निवडणुकीत 85% तर केरळमध्ये 77% मतदानाची नोंद। पुदुचेरीमध्ये 89% मतदारांनी बजावला हक्क। मध्य प्रदेशमध्ये श्रद्धेच्या नावाखाली 11,000 लिटर दुधाची नासाडी। महायज्ञाच्या समारोपावेळी नर्मदानं दिला अभिषेक। शिवमहापुराण आयोजकांच्या कृत्यामुळे चहूबाजूंनी टीकेचे आसूड। वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला रवी शास्त्रींचं नाव तर एकनाथ सोलकर, दिलीप सरदेसाई आणि डायना एडेलजींच्या सन्मानार्थ प्रवेशद्वाराचं नामकरण। दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये सोहळा।